राज्यात 1980 पूर्वी महसूल विभागाने विविध प्रयोजनासाठी वाटप केलेल्या वन विभागाच्या जमिनीवर आता राज्य सरकारने निर्बंध आणले आहेत. या जमिनी आता भोगवटा वर्ग 2 मधून वर्ग 1 करता येणार नाहीत. त्यातील ज्या जमिनी वाटप न करता महसूल विभागाकडे पडून आहेत, अशा जमिनी पुन्हा वन विभागाकडे परत केल्या जात आहेत. वनक्षेत्र वाढीसाठी ही मोहीम हाती घेतली आहे. राज्य सरकारच्या 4 मार्चच्या अधिसूचनेनुसार शेती तसेच निवासी, वाणिज्यिक, औद्योगिक प्रयोजनासाठी देण्यात आलेल्या भोगवटदार वर्ग 2 जमिनीचे भोगवटदार वर्ग 1 मध्ये रूपांतर करण्यासाठी अधिमूल्य भरून मान्यता देण्यात आली आहे. मात्र महसूल विभागाच्या ताब्यातील वनक्षेत्र वन विभागास हस्तांतरित करण्याची कार्यवाही अद्यापही पूर्ण झालेली नाही. बहुतांश प्रकरणात 7/12 उतार्यावर वन विभागाऐवजी शेतकरी, खासगी व्यक्तींची नावे, गायरान, मुलकी पड अशा नोंदी घेण्यात आल्या आहेत. तसेच अद्ययावत नोंदीअभावी या वनजमिनीचे महसूल विभागाकडून निर्वनीकरण न करता विविध प्रयोजनासाठी वाटप केल्याचे दिसून येत आहे. काही प्रकरणांमध्ये वनक्षेत्राच्या महसुली नोंदी अद्ययावत नसल्याने वनक्षेत्राची खरेदी विक्री होऊन न्यायालयात दावे दाखल केले जात आहेत. तसेच 1980 पूर्वी किंवा काही प्रकरणात त्यानंतर देखील अधिसूचित वनजमिनी वेगवेगळ्या प्रयोजनासाठी वाटप करण्यात आले आहेत. अशा जमिनींच्या 7/12 उतार्यांच्या नोंदीमध्ये बदल करण्यात आल्याचे दिसून येत आहे. परंतु वन विभागाच्या अभिलेखामध्ये मात्र वनक्षेत्राची नोंद कायम आहे. जे वनक्षेत्र महसूल विभागाकडून निर्वनीकरण न करता वाटप करण्यात आले आहे, तसेच ज्या क्षेत्राच्या 7/12 उतार्यावर वन विभागाच्या नोंदी अद्ययावत नाहीत, अशा जमिनीची कायदेशीर मालकी या अधिसूचनेद्वारे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे टाळण्यासाठी राज्य सरकारने ही अधिसूचना वनक्षेत्रास तसेच महसूल विभागाकडून अन्य कोणत्याही प्रयोजनासाठी वाटप केलेल्या व खरेदी विक्री झालेल्या कोणत्याही वनक्षेत्रास लागू होणार नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता अशा वाटप केलेल्या जमिनी भोगवटा वर्ग 2 मधून वर्ग 1 करता येणार नाहीत. या जमिनी अनेक ठिकाणी संबंधित शेतकऱ्यांच्या किंवा संबंधित संस्थेच्या नावावर आहेत. अशांना या जमिनीचे व्यवहार करता येतील, मात्र खरेदी विक्री करता येणार नाही. मात्र ज्या जमिनी महसूल विभागाकडे पडून आहेत, अशा जमिनी आता वन विभागाला परत कराव्या लागणार आहेत.